18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. वेदव्यासानी 18 पुराणं लिहिली आणि त्या 18 पुराणांचं सार एका ओळीमध्ये, एका पदामध्ये सुभाषितकारांनी सांगितलं आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. सोपं आहे ना? संपूर्ण सार एका ओळीमध्ये. परोपकार म्हणजे काय? तर परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. संधी विग्रह आहे पर अधिक उपकार. पर म्हणजे इतरांना मदत करणं, इतरांवर उपकार करणं, त्यांच्या सहाय्यासाठी धावून जाणं म्हणजे परोपकार. परपीडनम, पर म्हणजे इतरांना पीडा देणं, इतरांना त्रास देणं म्हणजे पाप. पाप पुण्य या ज्या संकल्पना आहेत, आपण व्यवहारामध्ये पाप पुण्य हा शब्द वापरतो आणि आपण नकळत आपल्या हातून पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी घडत असतात. या सुभाषिताच्या अनुषंगानं थोडंसं पाप पुण्याबद्दल आपण थोडंसं विस्तारानं जाणून घेऊया. पुण्य म्हणजे परोपकार. पुण्य म्हणजे इतरांना मदतीचा हात. पुण्यकर्म म्हणजे संकटसमयी मदत करणं आणि पुण्यकर्मामध्ये निरपेक्ष भावानं दुसऱ्याला मदत करणं, सहाय्य करणं. आणि पाप म्हणजे परपीडा, दुसऱ्याला पीडा देणं, त्रास देणं, कष्ट देणं, मग ते शारीरिक स्वरूपाचे असतील, मानसिक किंवा नुकसान करून त्याचं नुकसान करणारे असतील. थोडक्यात दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप. अशी पाप पुण्याची सोपी व्याख्या या सुभाषिताच्या अनुषंगानं आपल्यापर्यंत पोचते. पाप पुण्य, परोपकार, परपीडन यातला फरक आणि श्रेष्ठत्व हे सुभाषित दाखवून देते. म्हणून या सुभाषितामध्ये व्यतिरेक अलंकारही आहे. हे सुभाषित आता तुम्हाला कळलं असेल की अनुष्टुप छंदामध्ये आहे. तो छंद, त्या छंदाची ओळख आता आपल्याला झालेली आहे. पापाय पुण्याय परोपकाराय परपीडनम या शब्दांच्या रचनेमधून, त्या शब्दांच्या पुनरावृत्तीमधून एक अनुप्रास साधला आहे आणि त्यामुळे हा श्लोक पाठ करायला, लक्षात ठेवायला सोपा जातो. पापपुण्याबद्दल आणखीन काही विस्तारानं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु हे सुभाषित, त्या सुभाषितामध्ये ही गोष्ट सांगितलेली नाही, पण मला प्रकर्षाने जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो. ती अशी आहे की दुसऱ्याचं भलं करता आलं नाही तरी हरकत नाही, पण त्यातला पीडा देऊ नये. पीडा देणं हे पाप आहे आणि ते आपण करण्याचं टाळावं.